वार्ताभिनव वाग्विलासिनी गीत चातुर्यार्थ कलाकारिणी हे श्री शारदा विष्णुमयी नगरी रम्या मनोज मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानयोतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू हनुमंतरायांची जयंती माझ्या माहितीनुसार या माळीनगर परिसरामध्ये या मारुतीला काळा मारुती असं म्हणतात आणि जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाली असतील. 25 वर्षापूर्वी या हनुमंतरायाच्या समोर त्यांच्या दरबारामध्ये माझी सेवा झालेली आहे. त्यावेळेस परिसर खूप छोटा होता. पुढे विहीर होती मोठी आणि मंदिर छोटं होतं. माणसांना उभारायला जागा सुद्धा नव्हती. तशाच अडचणीमध्ये आपल्या किसन महाराजांनी त्यावेळेस सेवेला द्यायला आमंत्रित तुम्ही केलेलं होतं. त्यावेळेस आम्ही नवीन बाजार तळाकडे राहतो. आठवलं? त्यावेळेस पासून आज काळे तो पाहिलं तर आज खरोखर इतका आनंद वाटला मला काल मी आल्यापासून. मंदिराचं भव्य बांधकाम झालेलं आहे, जीर्णोद्धार झालाय, सभामंडप आहे आणि श्रोते वक्ते मंडळी रात्री जागरणा भरपूर होती. गायनाचार्य अनेक होते, मृदंगाचार्य होते, टाळकरी विनकरी समाज भरपूर होता. आणि आमच्या सानिध्यातले जुने म्हणलं तर तुम्हाला माहिती असणारे आता खंडोबा एकच पुरे गेले, पण सोपान काका एकच पुरे. हा काळ 30-35 वर्षापूर्वीचा होता. त्यावेळेस आम्हाला भजनाचं गंधही नव्हतं. आम्ही गणेकर मास्तरच्या भजनी मंडळामध्ये यायचो आणि तिथं भजन शिकायचं. त्यावेळेस काका पेटी वाजवायचे आणि हळूच काकांना आम्ही म्हणायचं, काका माझा पेटी वाजव. तुला काय येते रे पेटीचं, बाजूला बस. असं त्यावेळेस, आता त्यांच्या लक्षात आहे का नाही नसतो, पण त्यावेळेस म्हणायचे. पण ज्यावेळेला मी रात्री हार्मोनियमला बसून गायन केलं त्यावेळेस काकांना आनंद वाटला. त्यांच्या मनामध्ये खूप मोठा आदर निर्माण झाला, आनंद वाटला. आणि त्याच पद्धतीनं मलाही या ठिकाणी आनंद झाला. या आजच्या सेवेसाठी तुमच्या संपूर्ण जनसमुदायाकडून अनेक प्रकारचे या ठिकाणी धान्य रूपात, वर्गणी रूपात सर्व आनंदाने लोक या ठिकाणी या हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ सेवा करतायत. आणि जे
सेवेसाठी कीर्तनकार म्हणून आमंत्रित करणारे रवी काका यांनी सुद्धा उत्साह दाखवला. ते म्हणले, महाराज गेल्या वर्षी माझी सेवा होती, परंतु कर्मधर्म संयोगाने मी तारीख घेतलेली यांची असताना अचानकपणे मला त्या ठिकाणी अटॅक आला आणि घरी दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं आणि मग यांना सांगावं लागलं की असं ऍडमिट झालं आहे, त्यामुळे सेवा त्या वर्षी कोणाला तरी द्या. गेलं वर्ष गेलं आणि ह्या वर्षी पुन्हा परत आणखीन बोलवून आलं. मग त्यांना मी होकार दिला की ह्या वर्षी तब्येत चांगली आहे, सेवा या ठिकाणी हनुमंतराय करून घेणार आहे, माझे सद्गुरू करून घेतील, मी काही सेवा करणार नाही. माझ्या रूपामध्ये सद्गुरू सेवा करण्यात आहे. गोपाल माये आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जो आहे, देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा आणि चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आता आजची सेवा कोणत्या निमित्तानं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस सांगायची आवश्यकता नाही. म्हणूनच ज्या हनुमंतरायाचा या ठिकाणी जन्मोत्सव होणार आहे, या हनुमंतरायाची कार्यकीर्द कशा पद्धतीची आहे हा संपूर्ण सारांश जो आहे तो तुकोबरायाने ओळखलेला आहे. आणि तुकोबरायाने ओळखल्यामुळं हनुमंतरायाच्या समोर तुकोबराय उभारतात आणि म्हणतात, शरण शरणाची हनुमंता तुम्हारो राम तुझा. हे हनुमंतराया, मी तुमच्या समोर पामर आहे. म्हणतात, मज पामराची काय थोर पण सगळे साथीदार यायला पाहिजे. सुरुवात आपण 5 वाजता केली, 6:30ला सूर्योदय आजचा आहे आणि बरोबर सूर्योदय इकडे सूर्योदय होतो, इकडे आपले फुलं पडले पाहिजे. आणि सूर्योदय झाल्या फुलं पडल्यानंतर आपण 15 मिनिटात कीर्तनाची सेवा आटपणार आहोत. कोणीही गडबड करायची नाही. फुलं पडली की लगेच आरती करायची नाही. कीर्तनाचा समारोप पूर्ण होईल, त्यानंतर तेव्हा तुकोबरायांनी ख्याती या ठिकाणी ओळखली की या अभंगाचा थोडक्यात सारांश मी सांगतोय आणि थोडक्यात सारांश झाला की आपल्याला संदर्भाचं स्पष्टीकरण करायचं. तुकोबराय म्हणतात,
शरण शरण, 2 वेळेस शरण शरण शब्द वापर, एकदा नाही 2 वेळेस शरण शरण जी हनुमंता. हे हनुमंतराया, मी तुमच्या समोर शरण आलो. का शरण आलो? तर तुम्ही जी अफाट भक्ती केली त्या भक्तीच्या वाटा मला सोप्या करून तुम्ही सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या शोभटा. एवढं मग तुकोबराय गपचूप बसले नाहीत, त्यांना शाबासकी देतात, त्यांना प्रोत्साहित करतात. हे शूर आणि धीर. बघा, आपल्या एखाद्या मित्राला आपण थोडस गोड बोललो तर तो प्रफुल्लित होतो का नाही, आणि त्याला जर आपण रागावलो तर तो आपल्या जवळ येत नाही. तुकोबराय गोड भाषेत या ठिकाणी सांगतात, हे शूर आणि धीर. तुम्ही कसे आहात? शूर म्हणजे पराक्रमी आहात, आणि तेवढा पराक्रम करण्याची ताकद तुमच्या जवळ आहे, तो धीर तुमच्या जवळ आहे. आणि तुम्ही कसे आहात? स्वामिकाजी बळीयावी. ज्या स्वामीचे तुम्ही सेवक आहात ते प्रभू रामचंद्र, यांची एवढी मोठी तुमच्यावर कृपा आहे म्हणल्यानंतर तुम्ही काही साधे आहात का? म्हणून स्वामिकाजी बळीयावी. म्हणून तुकोबराय म्हणतात, आणखी पुढे जाऊन सांगतो, तुका म्हणे रुद्रा. शब्द रुद्रा वापरला हनुमंताय. का वापरला? तर हनुमंतरायचा अवतार जो आहे तो मूर्ती म्हणून तर शंकराचा अवतार आहे, म्हणून रुद्रा हे शब्द वापरले गेले. मग रुद्रा वापरले, पण पुढे अंजनीची या कुमारा. केशरी नंदन पासून अंजनीच्या ओली या ठिकाणी जन्माला आलेले हनुमंतराय यांना अंजनीची या कुमारा. काय भक्तीच्या त्या वाटा मद दाव्या सोबटा विठोबा रुमाई. अगदी 5 मिनिटाचा साधा आणि सोपा सरळ अर्थ झाला. आता याचा आपण संदर्भाचं स्पष्टीकरण करत करत आपला आता 5:30 वाजले नाही. एक 1.5 तासामध्ये जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तुकोबराय या ठिकाणी म्हणतात की हनुमंतराय शरण शरण ती हनुमंता. हनुमंतरायाने विचार केला, आणि जो जगाचा मालक आहे तो मालक तुला वंदन करतो, आणि त्या मालकाचा तू सेवक असताना मला का तू शरण शरण. गंमत आहे याच्यामध्ये, ह्या भक्तिरूप ठेव्यामधून जो या अभंगाचा भावार्थ घडलेला आहे तो भावार्थ या ठिकाणी गंमत काय तुम्हाला स्पष्ट लक्षात येण्यासाठी एक दृष्टांत दिला. एक श्रीमंत शेठ होता. गावामध्ये असे वारकरी मंडळी बरेचसे नेहमी पंढरीला वारीला यायचे, आणि हे त्या शेठजीच्या कानावर पडलं. धनाढ्य शेठजी, पैशाला काय कमी नाही, संपत्ती भरपूर. योग असा आला
त्याच्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली की सगळी लोक पंढरपूरला जातात, मग मी काय जाऊ नये, आपण सुद्धा जायला पाहिजे. मग ठीक आहे म्हणजे आता पंढरपूरची माहिती थोडीशी कुणाला तरी आपण विचारावं, म्हणून त्यांनी तिथल्या एका व्यापाऱ्याला वारकऱ्याला विचारलं, अहो म्हणजे तुम्ही दर महिन्याला पंढरपूरला जाता, मी काय अजून आज पाहतो गेलो नाही, माझं आज पाहतो वय किती आहे, 70 वय झालेलं आहे. 70 वय झालो तरी मी पंढरपूरला गेलो नाही, पण आता माझ्या मनात पंढरपूरला जायचं आहे. मग आता गंमत बघा, या वारकऱ्याने त्या शेठजीला काय सांगितलं, अहो म्हणले तुम्ही पंढरपूरला जर गेलात तर भयंकर गर्दी असते, अनेक लोक लुटारू असतात, त्यामुळं पंढरपूरला जाताना पैसा अडका धन दौलत काही घेऊन जायचं नाही, फक्त जाणं आणि येणं जेवढं लागतंय तेवढंच आपण घेऊन जायचं. हा श्रीमंत पण मनावर बिंबलेला ठसा जो आहे तो त्याला पटला. बरं झालं म्हणजे आपल्याला वारकऱ्याकडूनच पण अजून ऐकायला मिळालंय, आपल्या अंतःकरणातून आपण आजपर्यंत कोणाला पैसा दान दिलेलं नाही, मग आता तरी कशाला द्यायचं आहे. त्यांनी विचार केला, ठीक आहे ठरलं. ठरल्याप्रमाणे हा सावकार पंढरीला आलेला आहे. पंढरीला आल्यानंतर चंद्रभागेमध्ये गेला, स्नान करण्यासाठी कपडे काढलेले आहेत, स्नान करून आलेला आहे आणि स्नान करून आल्यानंतर वाळवंटात बसला, वस्त्र परिधान केले आणि कपाळी बंद लावत बसलेला आहे. तेवढ्यामध्ये चमत्कार पहा, भगवंताने वासुदेवाचं रूप धारण केलं आणि वासुदेव त्या ठिकाणी आळंदीच्या ज्ञानोबरायाला, पंढरीच्या पांडुरंगाला, पैठणच्या एकनाथाला, जेजुरीच्या खंडोबारायाला, असं तो त्या ठिकाणी वासुदेव गात 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 त्याच्या जवळ आले. आल्यानंतर ह्याचं गाणं थांबलं आणि शेठजीने वर तोंड करून पाहिलं. पाहिल्याबरोबर शेठजी म्हणला, हा कोणीतरी बहुरूपी आहे का वासुदेव आहे का काय आहे, आपण पहिल्यांदाच आलोय, आपल्याला काही कळना. बाबा तू काय म्हणलास? मी माझ्या देवाचं गीत म्हणलो. मग ते म्हणल्याबद्दल 1 पैसा दक्षिणा. शेठजीला 1 पैसा दक्षिणा मागितला. शेठजीने विचार केला, आपल्याला गावातून निघताना सांगितलं की तिथं लोक लुटतात, चोरी करतात, दान मागतात, काही असू द्या, हे खरंय. हा तर माणूस या ठिकाणी दान मागतोय मला 1 पैसा, मग याला का द्यायचा आता आपण? नाही. ह्यांनी काय सांगितलं, अहो वासुदेव महाराज, मी आता तुम्हाला पैसा दिला असता का, पण इथं लुटमार होती म्हणून मी पैसा काय घेऊन आलेलो नाही. त्यामुळं तुम्ही आता माझ्या रूमवर या. वासुदेव म्हणाले, काय हरकत नाही, मी रूमवर येतो. वासुदेव लगेच येऊन गेले आणि ह्या बिचाऱ्याने विचार केला की मी ह्याला रूमवर या म्हणून सांगितल्यानंतर रूमचा नंबर विचारला नाही, रूम कुठल्या मजल्यावर आहे विचारलं नाही, कुठल्या गल्लीत आहे विचारलं नाही, कुठल्या बोळात आहे विचारलं नाही. हा येईल तरी कसा? आता माझा पैसा वाचला. हा स्नान करून गंध वगैरे लिहून दर्शन घेऊन रूम मध्ये गेला आणि रूम मध्ये गेल्याबरोबर हा मनाशी म्हणतो, आता
आता वासुदेव माझ्याकडे येत नाही म्हटल्याबरोबर दरवाजाला थाप पडली. दरवाजाला थाप पडली की हा दरवाजा उघडून पाहतो तर वासुदेव, तुझ्या खोलीत आलो, काढ माझा पैसा. अरे याला कशी माझी तू कळली? ती म्हणला, वेळ वाया घालवू नको, आधी पैसा. हा विचार करून राहिला, आता हा पैसा घेतल्याशिवाय काही जाणार नाही, पण आयडिया आता काहीतरी करू. म्हणला वासुदेवा, पैसा द्यायला काय हरकत नाही, पण आता माझं सगळं देवदर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला गावाकडे जायचंय आणि गावाकडे जायला 250 रुपये तिकीट लागतं. आता 250 रुपये तिकीटातला जर 1 पैसा जर मी तुला दिला तर 1 पैसा कमी होईल आणि मग मला गावाकडे जाता येणार नाही. त्यामुळं मी आता गावाकडे जातो आणि मग तू गावाकडे ये. वासुदेव म्हणला, ठीक आहे, गावाकडे तर गावाकडे. आता गंमत बघा, 250 रुपये तिकीट मिळाल्यानंतर जवळजवळ 6 ते 7 तासाचा प्रवास. आणि आताचं तिकीट सांगत नाही, पूर्वीचं सांगतोय. हा गेला, आपलं वासुदेव गेला, येतो तुझ्या गावाकडे म्हणून. ताबडतोब हा लगेच बाजारात गेला, सोलापुरी चादर घेतली काय, पोरांना खेळणी घेतली काय, जे जे काय हवंय ते खरेदी केलं आणि हा आपला गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर अर्धांगिनी वाट पाहत होते. अर्धांगिनी त्या ठिकाणी पाहू लागले, आपले पती वारीहून आले. आल्या दर्शन घेतलं आणि साखर पाणी गेलं आणि बसून विचारलं, गाव मध्ये वारी कशी झाली? वारी छान झाली. छान झाली हा शब्द सोडला की दरवाजामध्ये पुन्हा टक्का पडला. पुन्हा दरवाजा उघडून पाहिला तर पुन्हा वासुदेव. आता म्हणणे हे गाव सुद्धा गाठलं. तिथं गेल्या वासुदेवाने म्हणले मला गावाकडे आल्यानंतर पैसा देतो. मी आता तुझ्या गावाकडे आलेला आहे, दे पैसा माझा. आता या शेठजीने विचार केला, आता ही गावाकडे आले म्हणल्यानंतर पैसा घेतल्याशिवाय जात राहत नाही. बायकोला सांगितलं, हेच वासुदेव बघ म्हणले, पंढरपूरला गेल्यापासून वैताग त्या वासुदेवाने दिलाय. तिथं पासून जी माझ्याकडे 1 पैशासाठी मागा लागला ही, आता ही काय पैसा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण म्हणले मी बी पट्ट्या त्याला पैसा देणार नाही. मग बायकोला सांगितलं, आता तू काय कर, तू रडल्याने कर आणि मी मेल्याने करतो. दोघांची सांगड झाली. दोघं एकाच विचाराचे होते. असं म्हटल्याबरोबर त्याला चक्कर आली, ती धाडशी खाली पडली. खाली पडल्याबरोबर बायको आक्रोश करू लागली, रडू लागली बायको. आणि रडत असता सगळा गाव गोळा झाला, गल्ली गोळा झाली, नातेवाईक गोळा झाले. त्या सगळ्यामध्ये वासुदेव आहे. वासुदेवाचं सुरू झालेलं आहे. पंढरीच्या पांडुरंगाला, जेजुरीच्या खंडोबारायाला, तुळजापूरच्या अंबाबाईला, असे अनेक प्रकारचे, पैठणच्या एकनाथ महाराजाला. आता ह्याला माहिती आहे ही नाटक आहे सगळं, पण आपण पण थोडासा नाटक केला पाहिजे. म्हणून सगळे लोक म्हणले, हे वासुदेवा म्हणले, इथं मेलंय, तुझं काय होतं? सर बाजूला सरला वासुदेव आणि मग त्या ठिकाणी त्याला आंघोळ घालायची. असं कडक पाणी तापवलं आणि वासुदेवाने त्या आग्नेला
प्रज्वलित केलं. इतकं कडक पाणी, इतकं कडक पाणी, इतकं कडक पाणी, तेवढं कडक पाणी अंगावर घेतलं पण ओकीचू केलं नाही. बघा झालं. अगदी ताटी रचली आणि स्मशान भूमिकेमध्ये गेले. वासुदेव त्यांच्याबरोबर त्यांची यात्रेमध्ये सुरू झाला आहे. मायावेना रड नाही, प्रेतावेना मड नाही. जेजुरीच्या खंडोबारायाला हे सगळं सतत त्यांचं कीर्तन सुरू आहे. प्रेतावर सरणावर ठेवलं, अग्नी काष्ट दिली तरी हा चटके सुसू लागला. बघा दया शेवटी वासुदेवाला आली आणि वासुदेवाला दया आली म्हणून वासुदेवाने त्याला म्हणला, अरे बाबा एका पैशासाठी एका पैशासाठी तुझा जीव तू घालवायला लागलास. माझा पैसा सुटला म्हटल्याबरोबर पकवाले हा पट्ट्या म्हणला, मी पण आता उठला. माझा दृष्टांत संपला. विठोबर दृष्टांत सांगायच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की या जगतामध्ये थोर संत होऊन गेलेले तुकोबराय यांची आगाध भक्ती आणि आगाध भक्तीवरनं भक्ती श्रेष्ठ असताना देखील शरण शरणजी हनुमंता हा शब्द का वापरला तर त्याच्या पुढचं जर सांगायचं म्हटलं, सर्व भावे लोक माणसाच्या प्रक्रियेमध्ये या सर्वाला, या माणसाला, या मानवाला धनाची अपेक्षा लागली. जशी मानवाला धनाची अपेक्षा लागली तशी संताला भक्तीची अपेक्षा लागली. प्रसंग असा आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरी या क्षेत्रामध्ये आलेले. आल्यानंतर भगवंताचं
आणि भगवंताला विनंती करू लागले, हे भगवंता, माऊलीचा स्वर खाली आहे. हे भगवंता, बऱ्याच दिवसातून तुझ्या समोर उभा आहे. देव म्हणतात, मग मला काहीतरी तुम्हाला मागून घ्यायचंय. मागू का नको असं मला वाटतंय. भाऊ माऊली, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. मी शब्द तुम्हाला दिला असे भगवंत माऊलीला बोलताय. माऊली म्हणतात, देवा बघा, नीट विचार करा. बघा देवा, नीट विचार करा. आणि यात विचार कसला करायचा आहे? मी भगवान परमात्मा आहे, जगत पालक आहे. आणि तुझ्यासारख्या थोर संताला जे काय मागल ते नाही जर द्यायचं म्हणलं तर माझ्यातला अर्थ काय आहे? बघा देवा, मला मागणं तुम्हाला मागायचं आहे. माग. आता माग बनल्यानंतर माऊलीने भगवंताच्या समोर हात जोडले आणि देवाला म्हणतात, देवा, माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली की मला पंढरपुरापासून आता तीर्थाटन करण्यासाठी जायचंय. बरोबर, मग जात असताना तुमचा नामा तुम्हाला माझ्या सोबती द्या. नामा सोबती द्या म्हटल्या बरोबर भगवंताची तळपायच्या मस्तकाला गेली. अरे, माझा जिवलग अत्यंत प्रिय असणारा माझा भक्त तू माझ्यापासून तोडून घेऊन जातो. मी आधीच म्हणलो तो देवा, तुम्हाला मी मागणं मागणार आहे. आणि मी मागणं मागल्यानंतर तुम्ही देतो म्हणून शब्द दिलेला आहे. बराच वेळ गेला याच्यामध्ये. शेवटी नाविलाज असतो भगवंताला होकार द्यावा लागला. आणि समोरून नामदेव महाराज आले. नामदेव महाराज आले की देवाने सांगितलं, नामा, तुला माऊली बरोबर तीर्थाटन करण्यासाठी जायचंय. नामदेवाच्या डोळ्यामधून घागळा पाणी लागलं. हे प्रेम आहे भगवंताचं, जसं माणसाचं धनावर प्रेम आहे. सर्व भावे लोभ्या आवडी हे धन, पण संतांच्या दृष्टिकोनातून तैसा नारायण अम्मा परी प्रेम आहे या ठिकाणी. या प्रेमाच्या संदर्भातून नामदेवराय रडू लागले, देवा, माझी तुम्ही वत्स आहात, माझी माय आहात, माझं सर्वस्वी तुम्ही आहात. तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला सोडून मी कुणाचं दर्शन घेणार नाही. तुमच्याशिवाय मी नाम सुद्धा गाणार नाही. जसं तुकोबाराय म्हणले, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम.
नाम दुसऱ्याचं घेणार नाही, तुझ्याशिवाय मी दर्शन कुणाचं घेणार नाही. हे सोपानदेव, हे ज्ञानेश्वर, हे मुक्ताबाई, हे निवृत्ती अनेकाचे दर्शन घेतील, पण मी कुणाच्या पाया पडणार नाही. देव म्हणतात, अरे नामा, अरे तू जातोयस तरी कुणाबरोबर? अरे परब्रह्ममूर्ती श्री ज्ञानेश्वर आहेत आणि अशा ज्ञानेश्वरांच्या बरोबर तू जात नाही, ते काही चालायचं नाही. जसा हा यांच्या जवळचा प्रेमभाव आहे तसा प्रेमभाव तुकोबरायचा आणि हनुमंतरायाशी निर्माण झालेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, शरण शरण. एकदा नाही दोनदा त्या ठिकाणी शब्द उच्चारला आहे. मग नुसतं शरण वापरलं नाही, जी शब्द वापरला या अभंगामध्ये गाथ्यामध्ये शरण शरण जी हनुमंता असं छापलेलं आहे. जी शब्द का वापरला? जी हा या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायाचा मोठा आधारस्तंभ आहे. कारण त्यात आविर्भाव तयार झालेला आहे. कारण जी हा शब्द जो आहे ती थोड्या मोठ्यांना शब्द वापरला जातो. बघा, पूर्वी शेतकरी वर्ग असायचा, मालक मोठे असायचे आणि कामगारही भरपूर असायचे. तुम्ही सगळी जुनी मंडळी आहात, जाणकार आहात, तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या मालकाने एखाद्या नोकराला हाक मारली की मालकाने जी म्हणत आदर भाव त्या ठिकाणी, जी या शब्दामध्ये आदर आहे. म्हणून माऊलीने सुद्धा ओम नमो जी आद्या, ओम नमो जी, जी या शब्दाला फार मोठा आदर आहे. जी या शब्दामध्ये ताकद आहे की त्या माणसाच्या समोर नम्रता निर्माण होते. आणि म्हणून त्या नम्रतेनुसार त्या ठिकाणी तुकोबराय शरण शरण जी हनुमंता. आणि मग मला तुम्ही एवढे थोर असताना मला काय शरण आहात? त्याचं कारण एकच आहे, शरण शरण जी हनुमंता. ज्या काही तुम्ही भक्ती केलेली आहे ती भक्ती कशा प्रकारे केली हे मी जाणलंय. आणि माझ्या अंतःकरणामध्ये अशीच इच्छा झाली की ज्याप्रमाणे आपण भक्ती केली तशी भक्ती करण्यासाठी मी तुमच्या समोर हात जोडून शरण आलोय. ते पहिले शरण शरण
रावणाचे सेवक आहेत. या हनुमंतरायाने अवस्था आपली स्वतःची अशी केली, सेवके सांगितले करावे ते काम, ते उत्तर काय कामाचे. एखादा नोकर आपल्याजवळ ठेवला आपण आणि त्या नोकराला जर काम सांगितलं आणि तो जर म्हणला मालक राहून द्या, आता वेळ नाही, मी जरा वेळ काम करतो, मालक काय म्हणत, गांडीवर लाथ मारून देईल, थांबायचं नाही माझ्या इथं. तशी आपली अवस्था नको व्हायला. हा ऐर भाव या ठिकाणी हनुमंतरायांनी जाणला, म्हणून त्यांना त्या ठिकाणी म्हणण्यात आलं, सेवके सांगितले करावे ते काम, ते होत पण कामा नाही. ही पहिली आज्ञा. भक्ती प्रेमरसामध्ये आपला संपूर्ण देह समर्पित केला. बर नुसता या भक्ती प्रेमरसामध्ये समर्पित केलं नाही, त्यांनी या भक्तीच्या अनेक वाटा सोप्या करून ठेवल्या, अनेकांना मार्गदर्शन दिलं, अनेक मार्गावर लावले, लागत नव्हते तरी लावले. आता सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण तुमचं आमचं सोडून द्या, पण देवाधिकाचं जर उदाहरण जर पाहिजे म्हणलं, रावणासारख्या माणसाला हनुमंतरायांनी अनेक वेळा समजून सांगितलं, अरे रावणा, तू भयंकर बलाढ्य आहेस, श्रीमंती आहे, स्वर्गाला शिडी लावलेली आहे, तुझ्यासारखा शूर नाही, तुझ्यासारखा ज्ञानी नाही, तुझ्यासारखा ब्रह्मवेत्ता नाही. या रावणाची जर पूजा जर तुम्ही ऐकली तर त्याचा नित्यनेम असा होता, 108 कमळाचे फुलं त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा, रोज नित्यनेमाने सेवा करायचा. महादेवाची भक्ती भयंकर आघोळ केलेली होती. पण एक वेळचा प्रसंग असा आला, विठोबा आता अर्धा तास राहिला आहे. अर्ध्या तासासाठी गोंधळ कोण नाही, एक तर मला काही येत नाही. आधीच येडपट माणूस आहे मी तुमच्या समोर. शांतता राखा. कर्मधर्म संयोगाने भगवंत सुद्धा म्हणतात, कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. याच्यासाठी श्रवण शक्ती फार महत्वाची आहे. त्या प्रसंगी पूजेला रावण बसलेला असताना कशी काय गफलत झाली, 108 ऐवजी 107 फुलं अर्पण केली आणि त्याच्या लक्षात आलं, आपण 107 फुलं वाहिली, एक फुल आज कसं काय कमी पडलं. काय केलं असं, रावणाने स्वतःचं क्षीर त्या ठिकाणी काढलं आणि अर्पण केलं. एवढी अगाध भक्ती असा या रावणाला सुद्धा हनुमंतराया समजून सांगतात आणि शेवटी ते विचार करतात की आता मर्यादा संपली. जे मर्यादा पुरुषोत्तम जे प्रभुराम आहेत, यांच्या हातून आता तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे सूचकतेचं काम हनुमंतरायाने केलं आणि हनुमंतरायाने करून त्याचा उद्धार केला.
जयंत उदाहरण तुम्हाला पहिलं सांगितलं. त्याचं दुसरं उदाहरण ज्या वेळेला हनुमंतराया समजून सांगण्यासाठी रावणाकडे आले, त्यावेळेला रावणाची तोंड 10 होती आणि रावणाला समजून सांगतात हनुमंतराया की तुझी ही अघोरी भक्ती आहे, त्या अघोरी भक्ती विरोधाकच भक्ती आहे, अशी भक्ती तू करू नको, तुझ्या जीवाचा उद्धार करून घे. मग रावणाला विचार पडतो की हा मरकट आहे आणि मरकट असताना एवढा हुशार की माझ्या समोर गाजवतो, आता याचा काटाच काढायचा. काटा काढायचा मनामध्ये विचार केला आणि हनुमंताला विचारलं, अरे हनुमंता, तू म्हणतो ती बरोबर आहे बघा, गोड बोलणं बरं का, गोड. रावणाची युक्ती कशी आहे पहा, रावण गोड बोलतोय, रावण गोड. हनुमंता, अरे तुझं मरण कशात आहे, अरे तुझा बाप आहे ती. तू हनुमंताला किती जरी गोड बोललात तरी त्याला कळत नाही का, अहो तो परमात्म्याचा अंश आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वांबर परिहार नळगे. अहो तुम्ही कसा बोललात, कसा वागलात, काय करतात हे तात्काळ तुमच्या चेहऱ्यावर लगेच त्या ठिकाणी हनुमंतरायला कळलं. हनुमंतराने विचार केला, ठीक आहे, काय हरकत नाही. आता म्हणले याचाच दाखला आपण याला दिला पाहिजे. हनुमंतराने सांगितलं, माझं मरण विचारतोस का तू, ठीक आहे, माझं मरण म्हणले शिफ्टीत आहे, मग माझ्या शिफ्टीला तू चिंध्या बांध. आणि शेपटीला चिंध्या बांध म्हणून सांगितल्यानंतर रावणाला विशेष वाटलं बरं का, काय सोपे आहे ते. आता तिथं चिंध्याला काय कमी हो, अहो धर्माला जिथं कमी नाही तिथं त्या चिंध्या गोळा केल्या, दापाजाराला मारुतीला धरायला लावलं. आता ही मारुतीला काय पळून जाणार आहेत का, पण धरायचंही नाटक. आणि मग त्या ठिकाणी त्या शेपटीला चिंध्या गुंडाळल्या. मग म्हणले हनुमंतराय, अहो ते शेपटीला म्हणले काडी लावा की. काडी लावलं तर म्हणले मी मरून जाईल, नाही काडी लावलं तर मी जिवंत राहील, नुसत्या चिंध्या बांधलेल्या मी उड्या मारत म्हणले. मरकट ते मरकट, हा बरोबर आहे. आता चिंध्या बांधायला तो सांगितलं म्हणलं, त्याला मी काडी लावणार. काडी लावायचं काम कोणी केलं, रावणाने केलं. तसं तुम्ही आम्ही रावण होऊ नका, काड्या कोणाच्यात घालू नका, कोणाच्या काड्या करू नका. मग रावणाने दिली चिंदी पिटून, पण ह्याने काय केलं, चिंदी जरी पिटून दिली असली तर ती धुपायला लावली, सगळं हे जातात. रावण म्हणतो, आणि मी काड्याचं डबडं अख्खं संपवलं तरी ती चिंदी पेटना कशी. आता चिंध्या तुमच्यात, डबडं तुमचं, मी काय म्हणू त्याला. म्हणलं असं कर, ती दुखतय ना, फुंकर घालची म्हणले तोंडाला. हनुमंतरायांनी रावणाला सांगितलं, तुझ्या तोंडानं फुंकर घाल, म्हणजे ती आग तिचा भडका होईल, पेटत आणि मी मरून जाईल. बरोबर युक्ती सांगितली, पटल्या रावणाला. पटल्याबरोबर रावणाचे 10 तोंड होती, त्या 10 तोंडानं फुंकर मारायला सुरुवात केली. फुंकर मारता 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 जीव बेजार झाला, आणि जीव बेजार झाला आणि फुंकर तशीच मारतो मारतो बघ दिवशी त्या ठिकाणी ती पेटलं की रावणाची दाढी जळून गेली. म्हणून तुकोबरा म्हणतात, हनुमंत महाबळी रावणाची दाढी. हनुमंत महाबळी
होतो वगैरे हे कार्यकीर्द करणारे हनुमंतराय. दुसरी गोष्ट, केले सीतेचे शोधन. पाक साता समुद्राच्या पलीकडे सीतामाई त्या ठिकाणी रावणाने आकाशपंथातून विमानात बसवून आणलेल्या होत्या. त्यांचा शोध लावायचा साधी गोष्ट आहे का? ते काम हनुमंतरायाने केलं. रामाच्या आणि सीतेची भेट घालून दिली. राम सीता भेटवली. अशा अनेक पराक्रम या ठिकाणी हनुमंतरायाने केले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा सुवटा, हे शूर आणि धीर स्वामी काजी तुसाध. या प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये आयुष्य घालवलं. भरत भेट करून दिली. अनेक प्रकारचे कार्य केले आणि मग त्या ठिकाणी त्या हनुमंतरायाला जी प्रचिती आली ती प्रचिती तुकोबरायला समजली. आणि म्हणून तुकोबराय त्या ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे रुद्रा अंजनीची या घोरा, काय भक्तीच्या त्या वाटा मददावा व्यासुवरा विठोबा रुक्माई. Hey!
आताचा भाग जो आहे हा शेष भाग आहे. या उत्तरार्धामध्ये हनुमंतरायाचा जन्म कसा झाला हे आपण पाहणार आहोत. प्रत्येक वर्षी आपण ऐकत आलेला आहातच, पण काहीचा कानपाट असतो, काहीचा सपाटीही असतो आणि काहीचा पाठही असतो. त्यामुळं नेमानं ते विश्लेषण घ्यावंच लागतं. भक्ती मार्गामध्ये पाठीमागं बोलू नका कोणी. काम करा, पण मुख्याने काम करा, न बोलता. आता मुख्याने काम करायचा दृष्टांत आठवला, पण तो आता सांगत वेळ नाही. पूर्वीच्या काळामध्ये पती पत्नी जे होते ना, 10-10 वर्ष बोलत नव्हते. प्रपंच पूर्ण व्हायचा. सत्यही ज्यावेळेला आम्ही लहान असायचो त्यावेळेला आमच्यापेक्षा जी वयस्कर लोक होती, मग लहानपणी प्रपंच काय असतो हे कोणाला माहिती. जशी तुकोबराच्या अनुसार प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागिली, हाताची ज्वाळी देहबुद्धी हानी. तशी अवस्था बाल्यावस्थेमध्ये असते. त्यावेळेला प्रपंच म्हणजे काय याचा गंध नसतो. पती पत्नी कशाला म्हणतात याचं कौशल्य नसतं. आणि मग त्यावेळेला पती पत्नी जर एकमेकाला बोलायचं जर असेल तर समोर कधी बोलत नव्हतं. एकमेकाला खुनवून मुख्यानं त्यांचं बोलणं चालायचं. ही माझ्या आई वडिलांचं कृत्य मी पाहिलेलं स्वतःच आहे. यात काही डुप्लिकेट काहीच नाही. ठोपा या प्रपंचाच्या राडगाडातून, हे प्रपंचाचं राडगाडग खूप मोठं इंगळ आहे. इंगळ विस्तवाचं इंगळ आहे. एके ठिकाणी म्हटलंय, संसार दुःख मूळ चौकडी मंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रं दिवस कळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवना मेषण जाऊ दृष्टी देल निर्भळ. धर्म जागो दैवाचा लोभा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. अशा अवस्थेमध्ये
हे संसाराचं राहडगाड तुम्हाला मी सांगतोय म्हणजे मी पण त्यातलाच आहे हो. मी फार ब्रह्मदेव आहे असं नाही. तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. तुम्ही तरी बरे पण माझी त्याच्यापेक्षाही तरी नाही आहोत. पण आपण मानवाचा विचार करता करता आपण मागील पूर्वजांचा जर विचार केला, देवादिकांचा जर विचार केला तर त्याही वेळेस अवस्था तशीच होती. आजच्या या कलियुगामध्ये काही एखाद्या जोडप्याला मूल झालं नाही तो दुःखी गोष्टी होतोय. तसं पूर्वी सुद्धा मुलं होत नव्हती असं काही नाही. मुलं होत पूर्वी सुद्धा नव्हती. मग त्यासाठी सात्विक वृत्तीची लोक होती आणि सात्विक वृत्तीची लोक काय करायची? यज्ञयागाचा आरंभ करायची. तसा यज्ञयाग अयोध्येचे जे राजा आहेत ते दशरथ राजा, पुत्रेण मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पोटी संतान नाही. एक म्हणतात 3 पत्नी आहेत तरीही संतान नाही. धार्मिक वृत्ती तेवढी, शूरता तेवढी, प्रसन्नता तेवढी. विचार मनामध्ये आला की आपण धार्मिक कार्य जर केलं तर आपला पुत्र प्राप्ती होईल. म्हणून त्यांनी यज्ञयाग करायचा विचार केला. अयोध्येचा राजा दशरथ नृपती यज्ञपुत्र प्राप्ती करायला. आता मी तुटक सांगतो बरं का, जास्त विस्तार करत नाही कारण आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचंय. मूळ मध्येची कथा भयंकर मोठी. इकडे राजाने कामेष्टी यज्ञ केला. पायस प्रसादातून त्या ठिकाणी प्रसाद मिळाला. दोन्ही राणीने खाल्ला. पण आता बघा स्त्रियांकडे पाय आले. दिलाच का दिलं, मला का आधी नाही. जावा जर घरात असल्या मग मी तुम्हाला सांगतो बरं का, आधी मला दिलं पाहिजे. मी थोरली आहे का ती दाखती, तिला नंतर द्यायचं जी काही राहील ती. आणि चुकून जा तिला जर आधी देशी फोगली विनोदाचा भाग सोडून द्या. योग असा आहे, कैकेयी रुसली. कौशल्य आणि सुमित्रा या दोघींनी समाधानाने आपला निर्भाग घेतला आणि कौशल्य कैकेयीला जो भाग दिला होता तो कैकेयीने तो काय भाग घेतलेला नाही. कैकेयीने भाग न घेतल्यामुळं फार मोठं वेगळं झालं महाराज. आकाश पंथामधून एक घार आली. घार आली आणि ज्या कैकेयीने तो पिंड त्या ठिकाणी उचललेला नव्हता त्या घारीने पिंड उचलला. पिंड गारीने पिंड गारीने झडपिला, अंजनीने पुरसिला. आता ही घार कोण होती? घार काय माहितीये? घार कशाला म्हणतात किती माहिती का? आता या घारीचा एक काळी घार आणि एक पांढरी घार. तुम्ही दृष्टांत ऐकला असं. कथा निर्माण होतात म्हणून त्याला वेळ दिला.
मग या ठिकाणी इंद्र दरबार होता. या इंद्र दरबारामध्ये मोठी सभा असायची. या सभेमध्ये अनेक नृत्यांगना बोलवल्या जात असत. आणि नृत्यांगनाला बोलवल्यानंतर त्या नृत्यांगना म्हणजे नृत्य काम करणाऱ्या महिला, अप्सरा म्हणा थोडक्यात, त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं. त्या आल्या आणि इंद्र दरबार सुरू झाला. त्या दरबारामध्ये असे जवळजवळ भरपूर लोक आलेले आणि लोक भरपूर आल्यामुळे आनंद वाटलेला आहे. आणि आनंदामुळे गायन काम सुरू आहे. साम गायन म्हणतात त्याला. या गायनामधून गायन काम करत असताना एक जी अप्सरा होती त्यांच्या बरोबर नृत्य करत असता तिने मनामध्ये विचार केला की आपण काय केलं पाहिजे. गायनामध्ये धुंद झालं पाहिजे. आणि गायनामध्ये धुंद झाल्यानंतर खूप मोठा आनंद मिळतो. मग तो धुंद व्हायचा कसा, तर धुंद होणे म्हणजे या ठिकाणी आपण मद्यपान पेल्याशिवाय धुंद होणार नाही. म्हणून त्या अप्सरेने मद्यपान प्यायली आणि मद्यपान पेल्यामुळं ती नृत्यकाम करू लागलेले आहे. नृत्यकाम रंगात आलेलं आहे. आणि रंगात आल्यानंतर त्या ठिकाणी ताबडतोब ब्रह्मदेवाचं आगमन झालं. पहा, ब्रह्मदेवाचं आगमन झाल्याबरोबर आता सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत ब्रह्मदेव. सगळे तटस्थ उठून मारायले, वंदन केलं ब्रह्मदेवाला. पण ही जी स्त्री होती मद्यपान केलेली, तिने काय ब्रह्मदेवाला वंदन केलेलं नाही. हे ब्रह्मदेवाने डोळ्यानं पाहिलं. पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की सर्व सृष्टी या ठिकाणी मला वंदनीय आहे आणि ही स्त्री या ठिकाणी मला वंदन करत नाही, म्हणजे ही मद्यपान पिऊन आलेले. तिला बघितल्या बरोबर ब्रह्मदेवाने शाप दिलेला आहे. त्या अप्सरेचं नाव काय होतं? त्या अप्सरेचं नाव होतं सुरवसच्या नामे स्वर्गीची देवांगना. ब्रह्मशापे जाना घर झाले विठोबा. ब्रह्मदेवाच्या शापामुळे ती अप्सरा, सुरवसाच्या नावाची अप्सरा देवांगना जी होती, ती त्या ठिकाणी घाण झालेली आहे. मग आता घाण झाली खरं. घाण झाल्याबरोबर तिच्या लगेच लक्षात आलं, अरे बापरे, आपल्याला हा शाप कुणाचा तरी मिळालेला आहे. म्हणून तिने काय केलं, आपलं मुंडकं वर केलं आणि पाहिलं तर समोर ब्रह्मदेव आहे. आणि समोर ब्रह्मदेव असल्यामुळं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी उशाप मागितला. देवा क्षमा असावी, मला उशाप द्या. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, जा म्हणजे तो आता घाण झालेले. अयोध्येमध्ये दशरथ राजाने यज्ञ केलेला आहे, त्यातून पायस प्रसाद बाहेर आलेला आहे. त्याची एक पत्नी रुसलेली आहे आणि तिने जो निजभाग ठेवलेला आहे, तो निजभागाला तुझी चोंच जर लागली तर तू त्या ठिकाणी तुझ्या शापातून मुक्त होशील. असं सांगितल्याबरोबर तात्काळ ती त्या ठिकाणाहून पळाले आणि या अयोध्यामध्ये आले. ते स्थळ पाहिलं आणि तो निजभाग पाहिला. निजभाग पाहिल्याबरोबर आपल्या तोंडशीमध्ये तो निजभाग उचलला आणि आकाश कंठातून ती घाण निघाली. तुला वाटायला सांगा,
न बोलता फुलं वाटा. कोणीही गोंधळ करू नका, कोणीही मला मला करू नका. प्रत्येकाच्या हातात फुल येणार आहे. तेव्हा इकडे गंमत काय झाली. ऋषीमुख नावाचा एक मोठा पर्वत होता. शरयू नदीच्या तीरी हा मोठा ऋषीमुख नावाचा पर्वत आहे. या पर्वतावर अंजनी तप करत होती. ते तप कुणाच्या नावाने करत होती तर शंकराच्या नावाने तप करत. ओमचा जप त्या ठिकाणी करत होते. बघा, मी सहज जाता जाता सहज बोलणे हितोपदेश करुणी साया सहज शिकविते. सहज जाता जाता सांगतो. कोणी रामकृष्ण हरी म्हणतंय, कोणी कोणताही जप करतो. तो जप करण्यापेक्षा जपाची माळ आणि अंतर्यमाचा जप ओम 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 या जपाने तुम्ही जर जप केला तर साक्षांत ब्रह्मदेवाची प्राप्ती होते. हे सत्य आहे. पण तेवढं त्या ठिकाणी उतरावं लागतं. बोलणं सोपं आहे, मी सांगतो सोपं आहे, ऐकायला गोड वाटतंय. पण प्रत्यक्ष उतरताना जप हातात माळ घेतली की लगेच कंटाळा येतो, लगेच आळस येतो, लगेच मान खाली घातली जाते. बघा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. अनुभव आले अंगा या जगाचे तसे आवडे चाकुनी सांगे. अशा प्रकारे ऋषीमुख पर्वती अंजनी तप करी. तपाची अंते शिव झाला प्रसन्न मागे वरदान काय इच्छा. तप घोर केलं. शंकर परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि अंजनीला म्हणतात, अंजनी तू जप फळाला आलेला आहे, काय तुझी इच्छा आहे. अंजनी त्या ठिकाणी शंकरला म्हणते, तुमच्यासारखा पुत्र जो ज्ञानी आहे, गुणवंत आहे, तो पुत्र तुमच्यासारखा मला प्राप्त व्हावा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी शंकराने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं, आता युद्ध तू तप कर, आकाशपंथातून घार येईल आणि त्या घारीला वायुदेव येऊन काय करल, तिच्या तोंडीतला घास जो आहे तो झिडकारून टाकेल आणि झिडकारून टाकल्यानंतर तो जो प्रसाद आहे तो तुझ्या गोंधळीमध्ये येईल आणि तो आलेला प्रसाद तू सेवन कर. अशा प्रकारे वायुदेवाने तो प्रसाद हसडलेला आहे आणि वायुदेवाने प्रसाद हसडल्याबरोबर त्या ठिकाणी अंजनीने तो सेवन केला आणि अंजनी सेवन केल्यानंतर बराच काळ लोटला. सूर्योदय व्हायला लागला की मला सांगा. टाइम झालेला आहे 7:34 आहे. हा, 4 मिनिट आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र झाले मोठी. अंजनी तप केलं, तो प्रसाद सेवन केला आणि सेवन केल्याबरोबर त्या ठिकाणी काय लिहिलं आहे, दिवस अंजनीला गेलेले. असा जो कामिष्ठी नावाचा यज्ञ आहे, तो या कामिष्ठी नावाच्या यज्ञामुळे मिळालेला जो प्रसाद आहे त्या प्रसादाला पायस असं शब्द वापरतात. आणि हा पायस प्रसाद आहे
आहे तो पायस प्रसाद अग्निकुंडातून बाहेर येतो. किती तप करावं लागेल त्याला. आपण साधी पूजा करत नाही घरी. पूजा घराला लागतो घरी बळजी कुंड यादी घेतलेली असते. ही यादी बळजीने हातभर दिलेली असते. बळजीने यादी हातभर दिली की ही नेहमी यादी कट करतो आणि खिडक्या सुपाऱ्या आणतो, खिडक्या खारका आणतो, खिडक्या हळकुंडा आणतो आणि मग पानावर मांडायचं तर दक्षिणा मांडत नाही. हवा आधी एवढी मोठी आधी पुन्हा दक्षिणा कशाला. सगळं बळजीलाच का विठोबा. हा 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 म्हणता म्हणता 9 महिने पूर्ण झालेले आहेत. प्रसूती काळ अंजनीचा त्या ठिकाणी आलेला आहे आणि प्रसूतीचा काळ आल्याबरोबर अंजनी प्रसूत झाली. बघा आता किती महत्व आहे. आजकाल या ठिकाणी जन्माला आलेलं मूल कधी आपल्या कमरेला कौपिन आणलेली आहे का? कौपिन याचा अर्थ लंगोट. पण त्या काळामध्ये हनुमंतरायाला सुवर्णाची कौपिन होती. सोन्याची लंगोटी परिधान करून हनुमंतराया जन्माला आला. जन्माला आल्यानंतर हनुमंतरायाने आईशी संवाद सुरू केला. माते, बऱ्याच दिवसात आम्ही भुकेलेलो आहे. आधी मला खायला काही तर दे. आता जन्म झालाय, बाळ त्या ठिकाणी स्त्री प्रसूत झाली आहे, लगेच उठून काही खायला आणून देईल का? आजची तर कंडिशन तशी नाही. पण पूर्वी तो काळ पूर्वीचा वेगळा होता. प्रसूतही झालेलं कळायचं नाही. माझा स्वतःचा तुम्हाला साक्षात्कार सांगतो. सोमवारचा दिवस, पावसाचे दिवस, मोडकीच बाज होती, मोडकच छप्पर होत. आज छपरात झोपायला काही जागा नव्हती म्हणून पटांगणात बाज टाकली आणि पटांगणामध्ये मातोश्री झोपलेल्या. आणि सकाळच्या 6च्या वेळेला पडत्या पावसात कधी प्रसूत झाल्या त्यांनाच कळलं नाही. इतक्या सूक्ष्म प्रसूत झाल्या. माझा देह बर का, मी दुसऱ्याचं सांगत नाही, साक्षात तुम्हाला अनुभवाचा बोल सांगतोय. हा इतिहास आहे. कारण माझे सत्य जे वधवून घेणारे आहेत ते सद्गुरू ज्ञानोबा माऊलीचे माऊलीच्या पालखीचे मालक आहेत. आणि त्यांच्या आज्ञेनुसार कथन जे होतं तेच करून घेतात. तुम्ही काहीच करत नाही. सत्य आहे तेच. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एका सत्या शब्दापासून असत्य वापरायचं नाही. काही लोक काय करतात, गंमत करतात. असत्यपणा निर्माण होतो आणि असत्यपणा निर्माण झाला की चांगल्या माणसाला त्रासही होतो. त्या व्यक्तीला कळत नाही किंवा पुढची व्यक्ती चांगली आहे का वाईट आहे, पण आपलं असत्य वागणं आपण सोडायचं नाही.
कलियुगातला जो वारा आहे त्याला काय म्हटलंय? कालाय तस्मै नमः. कालाची गती परटलेली आहे. मूल जन्माच्या आधी भगवंताला हात जोडतं, हे देवा मला वाट दाखव, मला वाट दाखव, मला वाट दाखव, असं सतत चिंतन करतो देवाच्या नावानं. पण एकदा का बाहेर आलं ते लगेच म्हणतं, अरे देवा मी माझ्यानं जन्माला आलो, तू केव्हा मला जन्म घातला, केव्हा घातला, त्या 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 उलट बोलण्यात सुरुवात होते. कालाची गती परटली आहे. कालाय तस्मै नमः अशी अवस्था आजच्या स्थितीतली आहे. पण मागील जन्माची स्थिती जी आहे ती मागील जन्माची स्थिती जी आहे त्या स्थितीमध्ये सतत्वातून हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे. हनुमंतरायाचा जन्म झाल्यानंतर तो दिवस आहे चैत्र महिन्यातला दिवस आहे, चैत्र मास आहे. आणि त्यावेळची तिथी जी आहे तिथी पौर्णिमा, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी अरुणोदय समयाशी महारुद्राले पोटी अंजनीच्या फुलं मिळाली का सगळ्याला? आता या ठिकाणी बर हे पहा, आपल्याला भगवंताच्या जन्मानुसार आपण फुलं वाहणार आहोत. पण प्रत्येकाने फुलं व्हायची नाही, कारण भगवंताच्या त्या चरणापर्यंत आपली फुलं जात नाहीत आणि ते फुलं पायदळी जातात. त्यासाठी जशी फुलं तुम्हाला वाटली तशी तीच फुलं घेऊन जाण्यासाठी 4-2 इसम तुमच्यापाशी येतील, त्यांच्याजवळ ते फुलं द्या. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत? हनुमंतरायाचं भजन घेणार आहोत. आणि भजन घेता 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 आपण मध्ये कुंडलिक वरदे हरिविठ्ठल हा गजर करणार आहोत. आणि तो गजर झाला की त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची. पिंडहारीने झेंडापद पिंडहारीने झडपलेला पिंडहारीने
Hare